श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे। कारण आज तुम्ही स्वतःला समजून घेण्याचा, स्वतःला नव्यानं उभं करण्याचा आणि स्वतःच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे। आणि स्वामी समर्थांच्या कृपेने हा संकल्प पूर्ण होणारच आहे। मानवा, तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी असोत, कितीही संकटे असोत, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्याला स्वामी समर्थ नेहमी आधार देतात। तू पडशील पण स्वामी तुला उभं करतील, तू हरशील पण ते तुला नव्याने जिंकायला शिकवतील, आणि जेव्हा तू रडत रडत थांबशील तेव्हा तेच तुला म्हणतील, अरे उठ, मी आहे ना तुझ्यासोबत, का काळजी करतोस। तुझ्या आयुष्यातील अडचणी कधीही संपणार नाहीत, कारण जिथे जीव आहे तिथे संघर्ष आहे। पण संघर्ष तुला मोडून टाकायला नसतो, संघर्ष तुला घडवायला असतो। परंतु जेव्हा संघर्ष खूप मोठा वाटतो तेव्हा मनाच्या आत एक आवाज यायला लागतो, मी का, माझ्या बरोबरच असं का। आणि याच प्रश्नाचे उत्तर स्वामी समर्थ देतात। कारण तू सक्षम आहेस, कारण तू लढण्यास तयार आहेस, कारण तुला आणखी बलवान करायचं आहे। आज तू जिथे आहेस तिथे योगायोगानं नाही, तू ज्या परिस्थितीत आहेस तीही विनाकारण नाही। जीवनाने तुला जिथे ठेवले आहे तिथे तुझ्या वाढीची संधी लपलेली आहे, आणि स्वामी समर्थ तुला त्या संधीसाठी तयार करत आहे। तू कधी कधी म्हणतोस, माझं काही होत नाही, माझ्या नशिबातच नाही। पण हे समजून घे, नशीब हे तयार होतं स्वप्नांमधून, मेहनतीतून, संयमातून आणि देवाच्या कृपेने। स्वामी समर्थ कधी अशा माणसाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, जो माणूस श्रद्धेनं, भक्तीनं, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। माणूस आयुष्यात जे काही मिळवतं ते बाहेरून येत नाही, प्रत्येक गोष्ट आधी मनात तयार होते। ज्यावर तुझा विश्वास असतो, ज्याची तू कल्पना करतोस, ज्याचा तू संकल्प करतोस, तेच नंतर वास्तवात बदलतं। आणि हा संकल्प जर स्वामींच्या चरणी अर्पण केला तर त्यांच्या कृपेने हा संकल्प अतूट शक्तीत बदलतो। आज तू शांत बस, श्वास खोल घे आणि स्वतःला विचार, मी कोण आहे, मी काय करू शकतो, मी कुठे पोहोचू शकतो। उत्तर तुझ्या मनाच्या आतून येईल, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे, मी काहीही करू शकतो। भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात, अडचणी म्हणजे देवाने दिलेली परीक्षा नाही, ती देवाने दिलेला विश्वास आहे। तो विश्वास की हा भक्त माझ्यावर श्रद्धा ठेवेल आणि परत उभा राहील। कधी कधी तुला वाटतं, मी एकटाच आहे, मला कोणी नाही, माझ्या मनातील वेदना कोणाला दिसत नाही। पण सत्य हे आहे, स्वामी तुझ्या सोबत आहे, रोज प्रत्येक क्षण तुझ्या मागे उभे आहेत। तू रडतोस तेव्हा ते शांतपणे तुला ताकद देतात, तू घाबरतोस तेव्हा ते तुझ्या पाठीशी हात ठेवतात, तू पडतोस तेव्हा ते तुला आधार देतात, पण ते तुला उचलत नाही, कारण ते म्हणतात, स्वतः उठ, कारण तुला मोठं व्हायचं आहे। जीवनात काही हरवलं तरी काळजी करू नकोस, हरवणं म्हणजे अंत नाही, कधी कधी हरवणं म्हणजे नवीन सुरुवात। तू ज्या वेदना सहन केल्या आहेत, जे धक्के खाल्ले आहेत, ज्या लोकांनी तुला सोडलं आहे, ज्या अपमानाला तू तोंड दिलं आहेस, त्या सगळ्या गोष्टी तुला मजबूत बनवत आहेत। स्वामींच्या दृष्टीने एका भक्ताचा संघर्ष हा त्याच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो। कारण संघर्षातच तो बदलतो, संघर्षातच तो मजबूत होतो, संघर्षातच त्याची ओळख घडते। आज तुला जे मिळालं नाही ते उद्या मिळेल, फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेव, स्वामी समर्थ म्हणतील तेव्हा सर्व काही घडतं। मनुष्याचं मन खूप चंचल असतं, घाबरतं, तुटतं, रडतं, चुकतं, परत उभं राहतं। पण श्रद्धा कधीही डगमगू देऊ नको, भीतीला मनात जागा देऊ नको, कारण भीती ही मनाची कमकुवतता असते आणि श्रद्धा ही मनाची शक्ती आहे। कधी कधी तुला वाटेल, मी किती संघर्ष करू, पण त्यावेळी स्वामी म्हणतात, थोडंसं आणखी थांब, मी आहे तुझ्यासोबत। आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ते अचानक तुझ्या आयुष्यात बदल घडवतात। जिथं तू अडकलास तिथं मार्ग मिळतो, जिथं तू हरलास तिथं विजय मिळतो, जिथं तू थांबलास तिथं नवी ऊर्जा मिळते। तू कितीही तुटलास तरी कधीच पूर्णपणे मोडू नकोस, कारण तुटलेले लोक पुन्हा घडले की हिरा बनतात, आणि स्वामी समर्थांना हिरा घडवायला वेळ लागतो, पण परिणाम अपूर्वच असतो। स्वामींची कृपा ही वाऱ्यासारखी असते, कधी दिसत नाही पण जाणवते। तुला असं वाटतं, अचानक माझं मन शांत झालं, अचानक संकट टळलं, अचानक योग्य मार्ग मिळाला। हे अचानक काही नसतं,
ही स्वामी समर्थांची कृपा असते. आज तू तुझे कर्तव्य विसरू नको. प्रयत्न कर, देवावर विश्वास ठेव आणि स्वतःला सुधारत राहा. कारण ज्या दिवशी तुझं मन, तुझी कृती, तुझा संघर्ष स्वच्छ होईल, तो दिवस तुझ्या आयुष्यातील चमत्कारांचा आरंभ असेल. तुझं ध्येय मोठं ठेव, तुझी मेहनत प्रामाणिक ठेव, तुझी श्रद्धा अढळ ठेव आणि तुझं मन स्वच्छ ठेवा. हे 4 गुण जिथं असतात तिथे स्वामी स्वतः हात देतात. शांत राहा, धीर धर, प्रार्थना कर आणि स्वतःला रोज सांग, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, मी जिंकणारच. ही श्रद्धा, ही ताकद, ही ऊर्जा आजपासून तुझ्याकडे कायमची असेल. कारण तू स्वामी समर्थांना हाक मारली आहेस आणि त्यांच्या दारातून कोणताही भक्त कधीही रिकामा परत जात नाही. भक्तांनो, जीवनाची एक सत्यता आहे, ज्याला आपल्यावर प्रेम आहे तो आपल्याला कधी सोडून जात नाही. पण याहून मोठी सत्यता आहे, स्वतःवर प्रेम करणारा माणूस स्वतःला कधी हरू देत नाही. आजपासून स्वतःवर प्रेम करा, स्वतःला जपा, स्वतःला स्वीकारा, स्वतःच्या स्वप्नांची किंमत ओळखा. कारण ज्यांनी स्वतःला समजलं त्यांना जग जिंकायला काहीच वेळ लागत नाही. मनुष्याला सर्वात जास्त त्रास कशाचा होतो माहीत आहे का? बाहेरील समस्यांचा नाही, तर मनाच्या आतल्या जखमांचा. ती जखम जिला कोणी पाहत नाही, जिला कोणी समजत नाही, जिला कोणी विचारत नाही. आणि म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या मनात मी आहे, तुझ्या मनाचा भार मला दे. तू आजवर किती लोकांसाठी झटलास, किती लोकांना मदत केली, किती लोकांसाठी आपलं मन तडफडलं, पण कधी स्वतःसाठी उभा राहिला आहेस का? स्वतःसाठी एक दिवस तरी तितक्याच प्रेमाने जग जितक्याने तू जगाला खुश करत आलास. तुझ्या मनात कोणतं दुःख आहे, कुठे तुटलास, कोणावर राग आहे, कोणावर नाराजी आहे, काय चुकलं, हे सर्व स्वामी समर्थांना माहीत आहे. पण ते तुला सांगत नाहीत की तू चुकलास. ते म्हणतात, काही हरकत नाही, पुन्हा सुरू कर. कारण स्वामींची दृष्टी दोषावर नसते, दोष सुधारण्याच्या शक्तीवर असते. आणि ती शक्ती तुझ्यात आहे. तुझ्या आयुष्यात कधीतरी कोणीतरी तुला सांगितलं असेल, तू काही करू शकत नाहीस, तू काहीच नाहीस, तुझ्याकडून काही होणार नाही. त्यावेळी कदाचित तू शांत राहिलास, पण आतून तुटलास. पण आज स्वामी समर्थ तुला म्हणत आहेत, बाळा, तू जसा आहेस तसाच परिपूर्ण आहेस. तुझ्यात एक दैवी शक्ती दडलेली आहे, फक्त तिला जाग कर. जग तुला कमी लेखल, जग तुझ्यावर हसेल, जग तुला अडवेल, पण स्वामी समर्थ तुझी शक्ती पाहतात, ते तुझं मन पाहतात, ते तुझ्या संघर्षाचा मूल्य जाणतात. आणि म्हणून तू पडलास तरी ते तुला उठायलाच लावतात. जीवनात एका क्षणी तुला असं वाटतं, काय करावं, कुठे जावं, कोणाला सांगावं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या चरणापर्यंत जाण्यासाठी कोणताही मार्ग बंद नसतो. त्यांच्याकडे जाण्यासाठी तुला शब्दांची गरज नाही, भावांची गरज आहे. मन शांत कर, डोळे बंद कर आणि शांतपणे मनात म्हण, श्री स्वामी समर्थ. हा एकच मंत्र तुझ्या मनाचा भार हलका करतो, तुझ्या मनाला शक्ती देतो, तुझ्या आयुष्याला दिशा देतो. कधी कधी तू विचारतोस, माझी प्रार्थना ऐकली जाते का? हो, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक शब्द स्वामी समर्थांच्या चरणी पोहोचतोच. फक्त उत्तर नेहमी लगेच मिळत नाही, कारण देव देतो तेव्हा योग्य वेळीच देतो. आणि योग्य वेळ येत नाही, योग्य वेळ घडवावी लागते. जी मेहनत तू आज करतोस आहेस, तीच मेहनत तुझी योग्य वेळ घडवते. कधी कधी तुला तुझा भूतकाळ त्रास देतो, जुन्या चुका आठवतात, भूतकाळातील लोकांचे शब्द मनाला बोचतात. पण आज एक गोष्ट कानात गुंजारून ऐक, भूतकाळ संपला आहे, भविष्य अजून लिहायचं आहे. पण आज एक गोष्ट कानात गुंजारून ऐक, भूतकाळ संपला आहे, भविष्य अजून लिहायचं आहे. स्वामी समर्थ तुला भूतकाळात अडकवण्यासाठी नाही आले, ते तुझं भविष्य घडवण्यासाठी आले आहे. स्वतःला रोज थोडंसं माफ कर, रोज थोडंसं सुधार, रोज थोडं थोडं का होईना पण वाढत जा. तू आज खूप त्रासातून जात असशील, आर्थिक अडचण, मनशांतीचा अभाव, नात्यातील वेदना, कुटुंबातील तणाव, कामात निराशा. काहीही असो, ही वेळ तात्पुरती आहे. तुझी शक्ती कायमची आहे आणि स्वामींची कृपा अनंत आहे. अंधार किती गडद असला, प्रकाशाचा एक किरण तो फाडून काढतोच. तसंच आयुष्य किती अंधारलेलं असलं तरी
स्वामी समर्थांची कृपा एक दिवस तुझ्या संपूर्ण आयुष्याला उचलून टाकेल. फक्त थांबू नकोस, थकू नकोस, हार मानू नकोस. आजपासून हा संकल्प कर, माझं मन मजबूत करणार, माझा आत्मविश्वास वाढवणार, मी माझ्या समस्या सोडवणार, मी माझं आयुष्य बदलणार आणि जे काही होईल स्वामी समर्थांवर माझी श्रद्धा अढळ ठेवणार. जग बदलायला लागले तेव्हा बदलेल, लोक बदलायला लागतील तेव्हा बदलतील, पण तू तुझा बदल आजपासून सुरू होऊ दे. मनात जितका अंधार तितकी स्वामींची दिव्य सत्ता जवळ येते आणि तुला उचलून उभं करते. मनुष्याला कधी वाटतं मी एकटा आहे, पण हे लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तू कधीच एकटा होऊ शकत नाहीस. तुझ्या मागे उभा आहे अनंत शक्तीचा आधारस्तंभ, अनंत करुणेचा सागर, अनंत सामर्थ्याचा दत्तावतार श्री स्वामी समर्थ. त्यांची कृपा तुझ्यावर आहे, त्यांचा आशीर्वाद तुझ्यावर आहे आणि त्यांची नजर तुझ्या प्रत्येक पावलांवर आहे. तुला थांबवणारा कोणी नाही, तुला हरवणारा कोणी नाही, तुला अडवणारा कोणी नाही. तू फक्त चालत राहा, कारण मार्ग तुला दिसत नाही म्हणून मार्ग नाही असं होत नाही. स्वामी समर्थांच्या भक्तासाठी मार्ग नेहमी तयार असतो, फक्त योग्य वेळी पुढे येतो. बाळा, आता उठ, नवं आयुष्य सुरू कर. मी आहे तुझ्या सोबत.